नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समांतर रेषा ज्या आहेत त्या संदर्भामध्ये समांतर रेषा आहेत की नाही हे पाहण्यासाठी शोधण्यासाठी त्याच्या कसोट्या ह्या पाहिलेल्या आहेत। या कसोट्यांमध्ये आंतरकोन कसोटी, समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी, समांतर रेषांची संगत कोन कसोटी या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत। तर या कसोट्या ज्या आहेत त्याच्यावर आधारित आपल्याला सराव संच 2.2 मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत। तर त्यापैकी काही उदाहरणं आता आपण सोडवणार आहोत। तर त्यामधलं पहिलं उदाहरण आहे की आकृतीमध्ये इथे पहा, रेषा M आणि रेषा N या दोन रेषा दिलेल्या आहेत आणि त्याची एक छेदिका दिलेली आहे रेषा N। इथे एक कोन दिलेला आहे x आणि इथे y दिलेला आहे। ह्या x ची किंमत सुद्धा दिलेली आहे आपल्याला की x आहे 71 अंश, इथे याच्यामध्ये दिलेला आहे 71 अंश आणि y बरोबर किती दिलेला आहे 108 अंश। म्हणजे या ठिकाणचा जो कोन आहे तो कोन x 71 अंश, या ठिकाणचा कोन y हा 108 अंश। तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय की M आणि N या ज्या दोन रेषा आहेत या रेषा समांतर आहेत का। आता आपल्याकडे तीन कसोट्या आहेत। तर त्या तीन कसोट्यांपैकी पहिली जी कसोटी आहे ती आंतरकोन कसोटी आहे। मग ही आंतरकोन कसोटी काय आहे? जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, जर छेदिकेच्या एकाच बाजूस तयार होणाऱ्या आंतरकोन जे असतात त्यांची बेरीज, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश येत असेल तर त्या दोन रेषा ह्या समांतर असतात। किंवा व्युत्क्रम कोन कसोटी आहे। व्युत्क्रम कोनाची एक जोडी, ही जोडी म्हणा किंवा ही जोडी म्हणा, दोन्हीपैकी एक जोडी जर एकरूप असेल, समान मापाची असेल तरी सुद्धा त्या दोन रेषा समांतर असतात। किंवा संगत कोन, ज्या चार जोड्या संगत कोणाच्या आहेत त्यापैकी एक जोडी जरी संगत कोणाची समान मापाची असेल तरी सुद्धा त्या दोन रेषा ह्या समांतर असतात। अशा तीन कसोट्या आहेत। मग आता आपल्याला हा प्रश्न विचारलाय की दोन रेषा ह्या समांतर आहेत की नाही। मग आता आपल्याला दिलेलं काय आहे ते बघायचंय। अरे वा, इथे तर आपल्याला दोन आंतरकोन दिलेले आहेत, x दिलाय y दिलाय आणि मग दोघांची बेरीज करून बघा। ती जर 180 येत असेल तर त्या दोन रेषा समांतर, जर 180 येत नसेल तर ह्या दोन रेषा समांतर नाहीत, हे आपल्याला दिसून येईल। मग आता हे उदाहरण सोडवायचं कसं? तर आता उत्तराला सुरुवात झाली। इथे आपल्याला काय काय दिलंय ते बघूया। इथे x बरोबर 71 अंश व y बरोबर 108 अंश आपल्याला दिलेलं आहे। इथे आपण लिहू शकतो दिले आहे। त्याच्यानंतर दोघांची बेरीज करून बघूया किती येते ते। कोन x अधिक कोन y बरोबर किती येते पाहूया, 71 अंश अधिक 108 अंश। दोघांची बेरीज केली तर किती येईल? ती येते 179 अंश। 71 आणि 8 79, 179 अंश। म्हणजे दोघांची बेरीज 179 आली। कोन x व कोन y हे आंतरकोन आहेत, आंतरकोन आहेत। आणि अजून एक गोष्ट दिसते आपल्याला त्याच्यात, आणि ते परस्परांचे पूरक नाहीत। म्हणजेच दोघांची बेरीज, दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश नाही। म्हणून रेषा M, ही रेषा आणि ही रेषा, रेषा M आणि रेषा N समांतर नाहीत। झालं आपलं उत्तर। म्हणजे किती छान। म्हणजे जर कसोट्या माहीत असतील आपल्याला तर उदाहरणं सोडवता येतील।
2.2 जो आहे ना तो सगळा आपला असाच आहे की कसोट्या माहीत असतील तर आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण आपण बघूया. आता इथे काय दिले बघा, आकृतीमध्ये जर कोण ए एकरूप कोण बी. आता आकृतीमध्ये कुठे कुठे दिलेत कोण ए आणि बी बघा. ह्या दोन रेषा दिल्यात. आता या दोन रेषा दिल्यात आणि ही एक अशी छेदिका काढलेली. तर इकडे वरचा कोण दिला इथे असा ए आणि इकडे असा या बाजूला दिलेला आहे बी. आता ए आणि बी हे दोन कोण आपल्याला दिलेले आहेत आणि ते दोन्ही कोण एकरूप आहेत असं दिलेलं आहे. तर सिद्ध करा ही रेषा यल आहे आणि ही रेषा एम आहे. ह्या दोन रेषा आपल्याला काय करायला सांगितल्या, सिद्ध करायला सांगितलेल्या आहेत की त्या समांतर आहेत आणि ही रेषा एन आहे. आता ए आणि बी हे दोन कोण सारखे सारखे आहेत. इथे आपल्याला माहिती आहे की हे दोन बाह्य व्युत्क्रम कोण आहेत. बाह्य व्युत्क्रम कोण जरी समान असले तरी त्या दोन रेषा समांतर असतात, परंतु तशी कसोटी आपल्याकडे नाहीये. मग आता एक काम करूया, ज्या कसोट्यांचा वापर आपल्याला करायचा आहे ना, मग काय करूया, इथे ना एक असा दुसरा एक कोण घेऊया, त्याला नाव देऊया. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, एक कोण घेतला समजा याचा, हा इथे जर कोण घेतला तर हा एचा काय होईल, विरुद्ध कोण होईल. बरोबर. पण विरुद्ध कोण जे असतात ते समान मापाचे असतात. म्हणजे ए आणि इथला कोण समान मापाचा होईल. हा आणि हा कोण इथे बी आणि हा इथे घेतलेला आपण एखादा कोण जो असेल हे दोन्ही संगत कोण होतात. मग आता संगत कोण जे आहेत हे संगत कोण समान मापाचे झालेत तर समांतर रेषा होतील. आता आपल्याला दिलंय काय, ए आणि बी सारख्या मापाचे दिलेत. ए आणि सी सुद्धा सारख्या मापाचे होतात कारण ते विरुद्ध कोण आहेत म्हणून. आणि म्हणून हे दोन्ही कोण सारख्या मापाचे झाल्यामुळे या दोन रेषा समांतर होतील. आता आपण ते लिहायचं कसं हे थोडक्यात आपण बघूया. मग सुरुवातीला आपण काय करूया, कोण एचा विरुद्ध कोण सी घेऊ. म्हणजे इथे आपण काय करूया, सी घेऊया असा एक. ठीक आहे, सी घेतला असा सी घेऊ. म्हणून आता इथे काय होईल बघा, कोण ए बरोबर किंवा एकरूप कोण सी. त्याला कारण द्यावं लागेल, विरुद्ध कोण. कारण विरुद्ध कोण जे असतात ते एकरूप असतात, समान मापाचे असतात. बरोबर लिहा किंवा एकरूप लिहा. विरुद्ध कोण झाला याला आपण एक आकडा देऊया, एक. परंतु काय केलंय, कोण ए एकरूप कोण बी. म्हणजे या कोणाबरोबर हा कोण आपल्याला माप सारखा आहे असं दिलेलंच आहे. कोण ए एकरूप कोण बी हे पक्षामध्ये दिलेलं आहे किंवा आपण असं म्हणूया दिले आहे. याला आकडा देऊया 2. आता हे दिलंय आपल्याला. मग काय करायचं, 1 आणि 2 कडे निरीक्षण केलं तर ए कोणाचं माप सी कोणाच्या मापाबरोबर आहे, ए कोणाचं माप बी कोणाबरोबर आहे. म्हणून काय होईल, कोण सी एकरूप कोण बी. हा कोण आणि हा कोण सुद्धा सारख्या सारख्या मापाचे होईल. याला आपण देऊ शकतो 1 व 2 वरून. म्हणून काय होईल आता खाली, कोण म्हणूनच्या ऐवजी इथे शब्द आपल्या कोण सी व कोण बी हे रेषा यल व रेषा यम यांच्या रेषा यन या छेदिकेमुळे झालेले संगत कोण आहेत. म्हणून रेषा यल समांतर रेषा एम. कारण द्यायचं त्याला, कोणती कसोटी वापरणार इथे आपण तिला कसोटीला नाव द्यायचं संगत
कोन कसोटी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल की एल आणि एम या दोन रेषा समांतर आहेत की नाही ते शोधायला सांगितलं होतं, परंतु ए आणि बी दिलेला होता आपल्याला सारखा सारखा मापाचा. परंतु आपण काय केलं, संगत कोन कसोटी याचा विरुद्ध कोन घेतला आणि मग हे दोन्ही संगत कोन झाले, परंतु विरुद्ध कोन समान मापाचे असतात आणि हा ए आणि बी सारखा आहे म्हणून सी आणि बी सुद्धा सारखा सारखा झाला आणि संगत कोन कसोटीनुसार हे दोन रेषा ज्या आहेत त्या दोन रेषा काय झाल्या, ह्या एकरूप झाल्या. तर ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला तिसरं गणित बघा. आकृतीमध्ये जर किरण बी ए, हा एक किरण काढला इथे बघा, बी ए हा किरण कोणाला समांतर आहे, किरण डी ला. हा जो वरती किरण दिसते ना असा इकडे, या किरण डी ला समांतर आहे. बी ए असा बी ए हा समांतर डीई असा समांतर दिलेला आहे. त्याच्यानंतर काय, कोन सी बरोबर 50 अंश. बघा इथे हा कोन दिलाय 50 अंशाचा. हा इथे कोन दिलाय कोणता कोण आहे हा, डी कोन. म्हणजे कोन ई डी सी हा 100 अंशाचा दिलेला आहे. आणि आपल्याला काय करायला सांगितलंय की ए बी सी या कोणाचं माप काढायला सांगितलं. इथे असं हे असा इथं कोन काढायला सांगितलंय माप. आता विचार, आणि त्यांनी एक आपल्याला गोष्ट पण दिलेली, सूचना दिलेली. ती सूचना काय दिली की बिंदू सी मधून एक समांतर रेषा काढा. कोणाला, ह्या ए बी ला समांतर रेषा काढा. मग आपण काय करू, पहिल्यांदा काढून घेऊ, म्हणजे काय होईल, आपल्या काय कसं सोडवता येतील ते बघूया. मी काय करतो, या ए बी ला अशी इथून एक अशी डॅश डॅश काढतो. या डॅश डॅशने अशी एक रेषा काढली आणि ही समांतर कोणाला, तर या बी एला आहे किंवा ए बी ला आहे. समांतर अशी रेषा काढली. नाव देऊया त्याला. इथं नाव दिलं मी एफ, इथे नाव दिलं जी. आता म्हणजे सी एफ किंवा सी जी ही रेषा आपण काढली. ती कोणाला काढली, या बी एला किंवा ए बी ला समांतर काढली. आणि अगोदर आपल्याला काय दिलेलं आहे की ही जी डी आहे त्या डी ला ही बी ए ही समांतर आहे. म्हणजे ही ए बी या डी ला पण समांतर आहे, ही ए बी या सी एफ ला सुद्धा काय आहे, समांतर आहे. आणि आता आपल्याला या ए बी सी या कोणाचं माप जे आहे ना ते काढायचंय. ठीक आहे, बघूया आपण आता काय करता येईल आपल्याला. मी असं म्हणतो की ही बी ए समांतर ही सी एफ आहे रेषा. आता इथला जर कोन काढायचा असेल तर मला जर हा कोन इथला माहिती जर झाला, कोणता, बी सी एफ, हा जर कोन इथला माहिती जर झाला तर काय होईल, ही बी ए आणि ही सी एफ आता इकडे वाढवली ती ही रेषा होईल, ही पण रेषा आहे. म्हणजे हे दोन्ही कोण कोणते झाले, आंतरकोन झाले. आणि आंतरकोनांची बेरीज जर दोन रेषा समांतर असतील तर 180 अंश होतात. म्हणजे आंतरकोन हे कधी 180 होतात, जेव्हा दोन रेषा समांतर असेल आणि एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे जर मला हा कोन इथला माहिती पडला तर मी हा कोन काढू शकतो, कारण 180 मधून हा कोन वजा करता येईल मला. मग मी काय करतो आता, मग हा कोन कसा काढायचा याचा विचार करायला लागणार. मग याचा विचार करायला लागणार, हा तर 50 दिलाय, मग मला या रेषेचा या 100चा उपयोग करून मला हा 50 इथला काढता येईल का कोन, मी याचा विचार करायला लागतो. येईल काढता, छान. म्हणजे आता पहिल्यांदा ही ए बी या डी ला समांतर आहे, ही ए बी या सी एफ ला समांतर आहे. म्हणून काय होईल माहितीये का, ही डी या सी एफ ला सुद्धा समांतर होईल. म्हणजे एखादी रेषा, म्हणजे एक रेषा दुसऱ्या रेषेला समांतर आहे, दुसरी रेषा तिसऱ्या रेषेला समांतर आहे, तर पहिली आणि तिसरी सुद्धा समांतर असते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता, इथे पहिल्यांदा एक काम करूया, काय काय केले आपण ते लिहूया, म्हणजे मग तुमच्या एक एक गोष्ट लक्षात येईल. की बिंदू सी मधून रेषा ए बी ला समांतर रेषा सी एफ काढू, ही काढून घ्यायची. ठीक आहे. नंतर काय करूया, ही सी एफ काढली की
ही CF इथे रेषा काढून घेतली पहिल्यांदा. बर, त्याच्यानंतर रेषा CF समांतर रेषा AB हे आत्ताच आपण काढलेलं. हे आपण काय केलं समजा, याला रचना नाव देऊया आपण. रचना केली ही. मग रचनेमध्ये आपण ते केलं. याला एक आकडा देऊया. तसेच रेषा AB समांतर रेषा कोणती दिलेली आहे आपल्याला? DE. रेषा AB बघ इथे उदाहरणामध्ये दिले. रेषा BA किंवा AB हे किरण DE ला म्हणजे काय होईल? रेषा AB समांतर रेषा DE सुद्धा होईल. म्हणजे हे आपल्याला काय केलेलं आहे? दिलेले आहे. म्हणून कोणती रेषा होईल? रेषा DE ही इथली. आता हे बघा ना, CF AB ला समांतर, AB DE ला समांतर, म्हणून रेषा DE किंवा CF म्हणूया पहिल्यांदा. रेषा CF समांतर रेषा DE होईल. म्हणजे हे आपल्याला दाखवता येईल. हे 2 आकडा देऊया आणि मग 1 आणि 2 वरून आपल्याला 1 आणि 2 वरून काय दाखवता आलं? ही DE समांतर ही CF आहे. आता काय केलं? ही जी AB आहे ना, नाही असं गृहीत धरलं. ही BC पण नाही असं गृहीत धरलं. तर ह्या 2 काय झाल्या? ही 1 आणि ही 1. म्हणजे ही वरची 1 आणि ही खालची 1. म्हणजे कशी तयार होईल बघा? ही अशी खाली झाली. ही हा D हा E, नंतर हा C हा F. ह्या 2 रेषा झाल्या. आणि ही काय झाली? अशी इथून D मधून C पर्यंत काय झाली? अशी इकडे D घेऊया, इथं D घेऊया, इथं इकडे पुढे घेऊया तिला E इथं असा. मग इथून काय होईल? अशी ही छेदी काय झाली बघा? ही C, इथे F, इकडे F, इथे F. त्याच्यानंतर हा E आणि हा D. या D मधून इथं जोडलेले आहे बघा असं. इथे खाली C ला, ही इकडे तर आहेच अशी. म्हणजे काय झालं? ही EDC हा कोन 100 दिलाय आणि हा DCF हा इकडच्या बाजूचा आहे. दोन्ही विक्रम कोण आहेत. आणि हे म्हणजे इथला कोण EDC. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो कोन EDC बरोबर कोणता कोण होईल? DCF हे विक्रम कोण आहेत. विक्रम कोण. मग आता हे जर विक्रम कोण आहेत, विक्रम कोण आणि ते समान मापाचे आहेत सांगितलं इथे झाले. परंतु कोण कोणता? EDC बरोबर किती आहे? 100 आहे. 100 अंश आहे. म्हणून कोण DCF बरोबर सुद्धा किती येईल? 100 होईल. 100 अंश. म्हणजे हा 100 आहे म्हणून हा पूर्ण DCF हा किती होईल? 100 अंशाचा होईल. परंतु त्याच्यातला हा एक तर किती दिलाय? 50. म्हणजे हा सुद्धा किती येईल? 50. करेक्ट. मग हे झालं का दोन्ही? नंतर करायचं कोण DCF बरोबर कोण कोणता? DCB अधिक कोण BCF. इथे काय लिहावं लागेल आपल्याला? कोणांच्या मापांच्या बेरजेचे गृहीतक. शेजारी आहेत ते 2 कोण आणि एक पूर्ण 100 आहे, एक 50 दिलाय म्हणून एक दुसरा पण किती येईल? मग आता हे सोडवावं लागेल आपल्याला. हा 100 अंश आहे, हा हा DCB 50 आहे अधिक कोण BCF. हा 50 इकडे गेला तर काय होईल? वजाबाकी होईल. म्हणून कोण BCF बरोबर 100 वजा 50 अंश बरोबर किती आलं? 50 अंश. म्हणजे कोण BCF बरोबर आला 50. BCF बरोबर
50 अंशाला. आता पुढे काय होईल, रेषा ए बी आणि सी एफ या समांतर आहेत आणि ही छेदिका आहे, म्हणजे हा आला आता इथे 50 अंश. मग इथे आपण लिहू शकतो रेषा ए बी समांतर रेषा सी एफ, रेषा सी एफ व रेख कोणती येईल, ती कोणती येईल बघा, आपल्याला रेख इथे BC, रेख BC काय होईल, रेख BC छेदिका, रेषेची छेदिका. इथे आपण आकृती पण बघू, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा. रेख BC म्हणजे पुस्तकामधले पण पाहूया, रेख BC ही छेदिका होईल, बरोबर. इथे आपण एफ घेतलेला आहे, असा एफ आहे इथे, एफ. हा, मग आता काय होईल बघा, हे झालं BC छेदिका, पण हा किती आला इथे आता 50. मग काय केलं, लिहू शकतो कोन ABC अधिक कोन BCF, आता काढलेला आपण 50, दोघांची बेरीज किती 180 अंश. इथं कारण लिहिणार त्याचं आंतरकोन, हे आंतरकोन आहेत म्हणून. मग काय होईल आता, ABC हा काढायचा आहे आपल्याला, कोन ABC अधिक हा किती 50 अंश बरोबर 180 अंश, म्हणून कोन ABC बरोबर किती येईल, 180 अंश अधिक 50 अंश, सॉरी वजा होईल, वजा 50 अंश बरोबर उत्तर किती आलं 130 अंश. म्हणजे ABCचं जे काही माप आपल्याला काढायला सांगितलेलं होतं, ABC या ठिकाणचं, म्हणजे आपल्या गणितामध्ये आपण बघितलं होतं ABC हे माप जे काढायला सांगितलं होतं ते किती आलं, 130 अंशाचं आलं. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे, इथे आपण काय करूया, थांबूया.